या गणेश उत्सवाला लोकशाही परिवाराने मला इथून बोलून आरतीचा मान दिला, त्याबद्दल मी लोकशाही परिवाराचं प्रथम धन्यवाद मानतो. गणेश उत्सव हा जो 100 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये फार उत्साहाने मनवला जातो आणि जसं जसं काळ पुढे हे जातं आहे तसं तसं आपल्याला या सार्वजनिक उत्सवाची अत्यंत गरज ही वाटत असते. कारण की आता जे फ्लॅटची संस्कृती झालेली आहे, अशा संस्कृतीतून यावेळेस सर्वांना एकत्रित आणणं आणि सगळ्यांना सामोपचाराने सर्व धर्म भेद बाजूला ठेवून हा उत्सव मनवला जातो. सर्वात चांगला संकेत ह्या उत्सवाने हाच दिला जातो. मी कायम कुठली पण स्पर्धा असो लहानपणी किंवा आजच्या युगामध्ये कुठलं प्रोजेक्ट लॉन्चिंग असेल किंवा कुठलाही बोयम असेल तर सर्वात पहिले आपल्याला आठवतं विघ्नहर्ता म्हणजे गणपती. आपण गणेशाचे वंदन करतो आणि त्याच्यानंतरच कुठल्याही मोहिमेला निघतो. तर कायम गणपती हे माझ्या हृदयात आहेत आणि आजच्या दिवशी मी हीच प्रार्थना करेल की मी ज्या शहरात राहतो, ज्या जिल्ह्यात राहतो, तिथं गणेशाने आपले आशीर्वाद द्यावे आणि ह्या जळगाव शहराचं ज्या ज्या अडचणी असतील, छोट्या मोठ्या खंडी असतील, रोड रस्ते वगैरे असतील, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सर्वांवरती आपल्याला लवकरात लवकर मात करून एक सुंदर जळगाव, एक छान जळगाव, एक प्रगतीशील जळगाव. मी आता नुकतंच लंडनला जाऊन आलो. तिथं जाऊन बघितलं की कशा पद्धतीने तिथली अर्थव्यवस्था आहे. तर अशा पद्धतीने आपल्या इथे देखील मॅक्सिमम जॉब ऑपॉर्च्युनिटीज कशा जनरेट व्हायला पाहिजे. एक सुंदर जळगाव म्हणजे अगदी क्लीन जळगाव कसं असायला पाहिजे, एन्व्हायरमेंट पोल्युशन फ्री जळगाव कसं असायला पाहिजे, यासाठी गणपती बाप्पाकडे मी प्रार्थना करतो आणि त्यांचे आशीर्वाद राहतील असंच मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये गणेश उत्सवमध्ये अजून जास्तीत जास्त आपल्याला कसा सहभाग सगळ्यांचा करून घेता येईल हीच प्रार्थना करतो.